नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सध्या चर्चेचा केंद्र बनलंय। या हॉस्पिटलनं गर्भवती महिलेच्या उपचारात दाखवलेली असंवेदनशीलता आणि त्यानंतर जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या मातेच्या मृत्यूनंतर या हॉस्पिटलच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे। या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कथित प्रकरणाची पुण्याच्या धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल। या समितीत उपसचिव, सह कक्ष प्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे रुग्णालय समूहाचे अधीक्षक तसेच विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव, अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील। त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धर्मादाय रुग्ण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। या अंमलबजावणीबाबतही प्रधान सचिव, विधी आणि न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांनी संनियंत्रण आणि नियमन करावे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत। मुख्यमंत्र्यांनी या निर्देशात म्हटले आहे की धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची मान्यता घ्यावी। याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तात्काळ निर्देश देण्यात यावेत। विधी आणि न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल आणि समितीच्या शिफारसी सादर केल्या आहेत। त्या शिफारशींवर तात्काळ कार्यवाही करावी। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।